नमस्कार, कुक विथ मेरामध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. ही रेसिपी मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे. तर ही कांदा लसूणचा मसाला तुम्ही वेगवेगळ्या उसळी, आमटी, व्हेज नॉनव्हेजमध्ये चांगली चव येण्याकरता वापरू शकता. या ठिकाणी मी 1 किलो मिरची पावडर करता मसाल्याचे प्रमाण देत आहे. इथे मी अर्धा किलो बॅडगी आणि अर्धा किलो बॅडगी मिक्स जवारी मिरची पावडर वापरत आहे. बॅडगी मिरचीमुळे मसाल्याला छान कलर येतो, पण ती इतकी तिखट नसते, म्हणून याच्यात जवारी मिरची देखील ॲड करावी. जवारी मिरची पावडर जी तिखट असते. तुम्ही तिखट जास्त खात असल्यास 500 ग्रॅम बॅडगी मिरची पावडर आणि 500 ग्रॅम जवारी मिरची पावडर देखील वापरू शकता. किंवा शक्य असल्यास 500 ग्रॅम बॅडगी मिरची आणि 500 ग्रॅम संकेश्वरी मिरची किंवा जवारी मिरची आणून त्याचे देठ काढून 1 ते 2 दिवस चांगल्या उन्हात वाळवून मिलमधून त्याची पावडर करून वापरू शकता. मिरची पावडरबरोबर आपल्याला लागेल 500 ग्रॅम कांदे, 250 ग्रॅम लसूण, 100 ग्रॅम आलं, 500 ग्रॅम सुकं खोबरं आणि कोथिंबीर आवडीनुसार. याचबरोबर मसाल्यामध्ये लागेल 100 ग्रॅम धने, 100 ग्रॅम जिरे, 10 ग्रॅम हळद, 10 ग्रॅम हिंग, 100 ग्रॅम पांढरे तीळ, 50 ग्रॅम मोहरी, 25 ग्रॅम बडीशेप, 20 ग्रॅम खसखस आणि लागेल 100 ग्रॅम मीठ किंवा चवीपुरते मीठ. याचबरोबर जे तुम्हाला ताटात दिसत आहे त्याकरता इथे मी 100 ग्रॅमचे खडे मसाल्याचे पॅकेट वापरले आहे, ज्यामध्ये मला हवे असणारे मसाले आहेत. जर तुम्हाला असेच खड्या मसाल्याचे पॅकेट मिळाले तर तुम्ही ते वापरा किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खडा मसाल्याच्या प्रमाणानुसार मसाले वापरू शकता. तर पॅकेटमध्ये मला मिरी 20 ग्रॅम, लवंग 10 ग्रॅम, शहाजिरे 10 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, मसाला वेलची 5 ग्रॅम, वेलदोडे 5 ग्रॅम, स्टार फूल 3 ते 4, साधारण 5 ग्रॅम, एक जायफळ, जावित्री 5 ग्रॅम, तमालपत्र 10 ग्रॅम, पिपळी 5 ग्रॅम, पिपळी ही ऑप्शनल आहे. हे सर्व मसाले मिळाले. या व्यतिरिक्त तुम्ही नाकेश्वर 10 ग्रॅम, त्रिफळा 5 ग्रॅम, दगडफूल 10 ग्रॅम वापरू शकता. एका पॅनमध्ये धने खमंग भाजून घ्यावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. साधारण 8 ते 10 मिनिटात धने छान भाजले जातात. एक छान वास सुटल्यावर एका प्लेटमध्ये धने थंड होण्याकरता काढून घ्यावे. याचप्रमाणे जिरे देखील खमंग भाजून घ्यावे. मोहरी देखील अगदी तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यावी. बडीशेप देखील अगदी खमंग भाजून घ्यावी. पॅन चांगले गरम असल्यामुळे खसखस भाजण्याकरता इतका वेळ लागत नाही. हे लक्षात घेऊन एकदा का खसखसचा कलर थोडा बदलला की प्लेटमध्ये काढून घ्यावी. यानंतर पांढरे तीळ देखील छान तडतड होईपर्यंत भाजून घ्यावे. मेथी देखील खमंग भाजून घ्यावी. आता किसलेले खोबरे 2 बॅचमध्ये टाकून खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. सर्व खडे मसाले भाजण्याकरता 1 ते 2 चमचे तेल प्रत्येक वेळी वापरावे. अगदी सुरुवातीपासून गॅस मंद आचेवर ठेवावा. तमालपत्र, मिरी, दालचिनी, लवंग, शहाजिरे वेगळे वेगळे भाजून घ्यावे. आता राहिलेले सर्व खडे मसाले टाकून तेही खमंग भाजून घ्यावे. भाजलेला जायफळ थोडा थंड झाल्यावर खलबत्त्यात ठेचून घ्यावा. आता थोडे जास्त तेल टाकून कापलेला कांदा टाकून तोही खरपूस भाजून घ्या. आपले सर्व मसाले, खडे मसाले, सुकं खोबरं आणि कांदा खमंग भाजून झालेला आहे. सर्व मसाले थंड झाल्यावर ते आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. सर्वप्रथम धने जिरे पावडर करून घ्यावी आणि चाळणीने चाळून घ्यावे. जाडसर राहिलेला मसाला पुन्हा मिक्सरच्या भांड्यात काढावा
आणि सर्व खडे मसाले, हिंग, ठेचलेले जायफळ, हळद पावडर आणि मीठ देखील टाकून बारीक करावे आणि पुन्हा चाळणीने चाळून घ्यावे. राहिलेले जाडसर मसाला पुन्हा मिक्सरच्या भांड्यात काढून पांढरे तीळ, खसखस आणि मीठ टाकून छान बारीक पावडर करावी. मिठामुळे मसाले पटकन बारीक होण्यास मदत होते. आता भाजलेले खोबरे थोडे थोडे टाकून तेही बारीक करून घ्यावे. यानंतर आले, लसूण, कोथिंबीर, भाजलेला कांदा मिक्सरच्या लहान भांड्यात एक एक करून त्याच्यात राहिलेले मीठ टाकून बारीक वाटून घ्यावे. अशा प्रकारे आपले सर्व मसाले, खोबरे, आले, लसूण, कोथिंबीर सर्व वाटून तयार झालेले आहे. या तयार मसाल्यावर बॅडगी मिरची आणि बॅडगी ज्वारी मिक्सची पावडर टाकून सर्व छान मिक्स करून घ्यावेत. याकरता तुम्ही हाताने मिक्स करू शकता किंवा तुमच्याकडे हँडग्लोव्ज असतील तर हँडग्लोव्ज वापरू शकता. यामुळे तिखटाचा होणारा त्रास नाही होणार. किंवा मिक्सरमधून फिरवून हा मसाला तुम्ही तयार करू शकता. हा मसाला बनवताना एक महत्त्वाची काळजी घ्यावी की कुठेही पाण्याचा वापर करू नये. आता हा आपला कोल्हापुरी मसाला तयार आहे. हा कांदा लसूण मसाला स्वादिष्ट कोल्हापुरी रेसिपीचे सिक्रेट आहे. हा तयार मसाला एअरटाईट डब्यात किंवा चिनी मातीच्या जारमध्ये ठेवून वरून प्लास्टिक पेपरने पॅक करावा आणि 6 महिने ते वर्षभर तुम्ही वापर करू शकता. तर ही कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुमच्या काही सजेशन्स किंवा डाऊट्स असतील तर त्याही कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच अधिक नवीन व्हिडिओज करता कुक विथ मेराला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.